नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ट्रॅक्टर पासून ते मळणी यंत्रापर्यंत शेतजमिनीसाठी आवश्यक असणाऱ्या ट्रॅक्टर आणि शेती अवजाराच्या अनुदान हे शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे आणि त्याचे अर्ज सुद्धा आता सुरू झालेले आहेत। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, शेतीसाठी ट्रॅक्टर, मळणी यंत्र किंवा शेती अवजारे घ्यायचे असतील तर सरकार आता आपल्याला 40 ते 50% पर्यंतचं अनुदान हे देत आहेत। अर्ज कसा करायचा ते अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीत आपण समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना लागू केलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर, मळणी यंत्र, पॉवर टिलर इतर कृषी यंत्रांसाठी अनुदान मिळू शकते। कोणत्या यंत्रांसाठी हे अनुदान आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया। यामध्ये पॉवर टिलर, मळणी यंत्र, काढणी, पेरणी, कापणी यंत्रे, पीक संरक्षण व फवारणी उपकरणे, कृषी सेवा केंद्रांसाठी लागणारी यंत्रसामुग्री सुद्धा आपल्याला या अनुदान तत्वावरती मिळत असते। आता आपण समजून घेऊया नेमके कोणाला किती टक्के अनुदान हे मिळतं ते। आपण जर अनुसूचित जाती, जमाती, महिला शेतकरी किंवा अल्प अथवा अत्यल्प भूधारक शेतकरी असाल तर आपल्याला 50% पर्यंत हे अनुदान दिलं जातं, पण याला काहीशी मर्यादा आहे। 1,25,000 रुपयापर्यंत आपल्याला हे अनुदान मिळत असतं। इतर सर्व शेतकऱ्यांना 40% पर्यंतचं अनुदान दिलं जातं, ज्याची मर्यादा 1 लाखापर्यंत आहे। आता आपण बघूया आपल्याला या अवजारांसाठी अर्ज कशा पद्धतीने करता येतो आणि त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात ते। आपल्याला अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, 7/12, 8 उतारा, यंत्र खरेदीचे कोटेशन, जात प्रमाणपत्र, जर आपण कॅटेगरी मधून येत असेल तर बँक पासबुक, शासकीय तपासणी अहवाल, स्वयं घोषणा पत्र किंवा पूर्वसंमती पत्र एवढी कागदपत्रे आपल्याला आवश्यक असतात। आता आपण बघूया अर्ज कोठे आणि कसा करायचा ते। आपल्याला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची MHADBT महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावरती जावं लागतं। या संकेतस्थळावरती गेल्यानंतर शेतकरी योजना किंवा कृषी यांत्रिकीकरण विभाग आपल्याला निवडायचा असतो। सर्व माहिती, कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा आणि अर्ज सादर करायचा। ऑनलाईन शुल्क आपल्याला भरावं लागतं, जे साधारण 23 रुपयापर्यंत हे शुल्क असतं। अर्ज आपण स्थानिक कृषी अधिकारी किंवा तालुका जिल्हा स्तरावरती सुद्धा देऊ शकतो आणि हा अर्ज आपला ऑनलाईन तपासला जातो। मंजूर झाल्यानंतर अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं। महत्वाची जी काही सूचना आहे ती सुद्धा आपण समजून घेऊया। आपण एका वेळी एकाच यंत्रासाठी अर्ज करू शकतो। यंत्रासाठी मिळालेले अनुदान हे पुढील 10 वर्षासाठी लागू होत असते, त्यामुळे तोच यंत्र परत अनुदानासाठी आपण लागू करू शकत नाही। एकदा मिळालेलं मग ट्रॅक्टर असो किंवा शेती अवजार ते आपल्याला परत 10 वर्षानंतरच त्याकरता आपल्याला अर्ज करता येतो। अर्ज आपण व्यक्तिगतरित्या स्वतः करू शकतो, आपल्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती किंवा आपण नजीकच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत कार्यालयामधून सुद्धा हा अर्ज ऑनलाईनरित्या आपण सादर करू शकतो। यामध्ये आपण कोणत्याही दलालची मदत घेण्याची आवश्यकता नाही। ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पाडली जात असल्यामुळे आपण ऑनलाईन अर्ज करा आणि ऑनलाईनच अर्जाचा स्टेटस हे चेक करत राहा की आपल्याला लॉटरी ही लागलेली आहे की नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा। आपले काही प्रश्न असतील ते विचारायला विसरू नका आणि शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, फॉलो करा। धन्यवाद।